धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कुकरमध्ये पटकन होणारा मसाले भात। हा मसाले भात आपला 4 शिट्ट्यामध्ये तयार होतो। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपण साहित्य पाहूया। फ्लावर घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहेत भिजवून, उभे कांदे कापून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत उभे कापून, हा फ्लावरचा कोवळा पाला होता तो चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मसाले बघूया। अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, जिरी मोहरी, बिर्याणी मसाला, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, लाल तिखट, हळद आणि आपले हे काही खडे मसाले घेतलेले आहेत। मिरी, लवंग, दालचिनी, चक्री फूल आणि तमालपत्र आणि तांदूळ घेतलेले आहेत। 1-1.5 ग्लास तांदूळ आहेत। हे मस्त असा आपण कुकरमध्ये मसाले भात बनवणार आहोत आज, एकदम कमी वेळात आणि 4 शिट्ट्यामध्ये। चला तर मसाले भात बनवायला सुरुवात करूया। कुकर ठेवलेला आहे मी, आता टाकणार आहे त्याच्यामध्ये तेल, तीन पळी तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम झालं की टाकणार आहे जिरी मोहरी, त्याच्यानंतर टाकणार आहे कढीपत्ता, 4-5 हिरव्या मिरच्या, हे आपला खडा मसाला घेतलेला, त्यानंतर टाकणार आहे उभा कापलेला कांदा, हे चांगलं परतून घ्यायचंय। त्यानंतर टाकणार आहे उभे चिरलेले टोमॅटो, अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, मीठ टाकणार आहे आणि अजून एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे। चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। त्याच्यानंतर टाकणार आहे थोडीशी हळद, लाल तिखट, गॅस बारीक केलेला आहे, बिर्याणी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, बघू शकता सर्व साहित्य आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता टाकणार आहे फ्लावर आणि वाटाणा, फ्लावरची बारीक पानं आपण चिरून घेतलेली ते पण टाकलेली आहेत। दोन मिनिटं मी हे असंच ठेवणार आहे। बघू शकताय मस्त कलर आलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे, कोलम तांदूळ वापरलेला आहे मी। पाणी गरम करून घेतलेलं आहे मी, आता गरम पाणी टाकणार आहे। असं 1.5 तांबे पाणी मी गरम करून घेतलं होतं। आता झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 4 शिट्ट्या झाल्या की आपला मसाला भात तयार होतोय। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर आपला थंड झालेला आहे। बघू शकताय आपला मसाला भात किती मस्त झालेला आहे। एकदम लग्नात बनवतात तसा आपला मसाला भात तयार झालेला आहे। तयार झालेला आहे आपला खमंग, चवदार आणि एकदम असा मोकळा मोकळा मसाले भात, आणि ते पण 4 शिट्ट्यामध्ये एकदम कमी वेळात। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।